अहिल्यानगरच्या जामखेड नगर परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्यात। त्याचबरोबर 8 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्ट्रॉंग रूमवर करडी नजर आहे। तर स्ट्रॉंग रूम बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र तळ ठोकलाय। सीसीटीव्हीच्या माध्यमातून जरी स्ट्रॉंग रूम मधील माहिती मिळत असली तरी जामखेड शहरामध्ये निवडणूक झाल्यानंतर लाईट जाण्याचं प्रमाण वाढलंय। त्याचबरोबर सीसीटीव्ही देखील काही काळ बंद राहतात असा आरोप शरद पवार गटानं केला आहे। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आता आरोप केलाय, अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये शरद पवार गट आक्रमक झालाय। निवडणुकीनंतर लाईट जाण्याचं प्रमाण वाढलंय असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता स्ट्रॉंग रूम बाहेरील सीसीटीव्ही बंद पडल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे आणि त्यामुळे स्ट्रॉंग रूमच्या बाहेर शरद पवार गटाच्या पक्षानं कार्यकर्त्यांनी आता तळ ठोकून बसलेत। सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्ट्रॉंग रूम मधली माहिती मिळत जरी असली तरी जामखेड शहरामध्ये निवडणूक झाल्यानंतर लाईट जाण्याचं प्रमाण वाढलंय असा शरद पवार गटाचा आरोप आहे।